हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर पाहू शकता इथे मी पोहे घेतलेले आहेत 1 वाटी. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे बघा. हे पोहे आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचेत. तर मैत्रिणींनो, पोहे छान बारीक वाटून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. नाश्त्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्याला हे पोहे एका बाउलमध्ये काढून घ्यायचेत बघा. दोन जणांचा नाश्ता होईल एवढी, म्हणजे 1 वाटीमध्ये आरामशीर 2 जणांचा नाश्ता होतो. तर आपल्याला आता पुढे काय करायचे मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये मी 1 चमचा बेसन पीठ टाकून घेणार आहे. 1च चमचा टाकायचे. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडंसं मीठ टाकून घेतलंय बघा मी. त्यानंतर इथे मी धना पावडर टाकून घेतली अर्धा चमचा. त्यानंतर लाल तिखट घेतले, थोडंसं टाकून घ्यायचे आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला इथे ओवा टाकून घेतलाय बघा मी थोडासा. थोडंसं जिरं टाकून घेतले आणि आपल्याला कोथिंबीर टाकून द्यायची ही. ह्याच्यामध्ये तुम्ही पालेभाज्या पण टाकू शकता मैत्रिणींनो, किंवा पालक अशी बारीक एकदम बारीक चिरून, किंवा गाजर किसून, शिमला मिरची बारीक चिरून. तर ही इथे 2 अंडी घेतली बघा मी. तर ही 2 अंडी आपल्याला ह्याच्यामध्ये फोडून द्यायच्यात. हे थोडंसं असं जरा मिक्स करून घ्यायचं आहे. खूप झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो ही नाश्त्याची सकाळची. कारण पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो सगळ्यांनाच. काहीतरी वेगळं असं बनवलं की सगळी आवडीने खातात. तर तुम्ही अशा पद्धतीने हा नाश्ता एकदा करून बघा. खूप झटपट होतो आणि टेस्टी पण होतो, हेल्दी आहे, पौष्टिक आहे. दोन्ही अंडी मी ह्याच्यामध्ये बाउलमध्ये सोडून दिल्यात. त्यानंतर आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचे बघा चमच्याने. आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये, कारण पोह्याला कसं पाणी लागतं. आणि छान फेटून घ्यायचे मैत्रिणींनो. खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी रेसिपी ही नाश्त्याची. नक्की करून बघा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ जर आवडला तर नातेवाईकांना मैत्रिणींना शेअर करा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. तर पाहू शकता मी परत पाणी थोडं टाकून छान फेटून घेते. हे कसं लागण असंच पाणी टाकायचं, एकदम पाणी टाकायचं नाही. जास्त आपल्याला हे बेटर पातळ नाही करायचं आणि घट्ट पण जास्त करायचं नाही, मीडियम ठेवायचं आहे. छान हे मी असं फेटून घेतलेलं आहे, पाहू शकता. जेवढं फेटन ना तेवढा पदार्थ आपला छान होतो. तर आता पुढे काय करायचं आहे मैत्रिणी, आपल्याला गॅस पेटून घ्यायचा आहे बघा. गॅस पेटून झाला की पॅन ठेवून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यावर. आणि पॅनवर आपल्याला थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे बघा. तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता किंवा तुपाचा पण वापर करू शकता. मी इथे बटर टाकून घेतले. बटर छान आपल्याला पॅनवर असं जरा पसरून घ्यायचे बघा. बटरने कसं टेस्ट येते जरा आपल्याला ह्या रेसिपीला. तर ह्याच्यामध्ये हे टाकून द्यायचे आणि थोडंसं पसरून घ्यायचे बघा. दोन अंडी आणि पोहे 1 वाटी. खूप छान पदार्थ ह्यो नाश्त्याचा होतो मैत्रिणींनो.
एकदम पातळ पण नाही करायचं, थोडंसं असं जाडसर ठेवायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने मध्ये थोडासा असा खड्डा करायचा आहे आपल्याला आणि बटरचा एक तुकडा त्या खड्ड्यामध्ये टाकायचा आहे. आणि वरतून झाकण ठेवून द्यायचे लगेच आपल्याला. 1 मिनिटाच्या नंतर झाकण खुलून आपल्याला पलटी करून घ्यायचे. पाहू शकता सहज निघले जातात मैत्रिणींनो, अजिबात चिटकत नाही, काय नाही, खूप छान होतात हे. पाहू शकता खालची साईड छान मस्त भाजलेली आहे बघा. तर थोडंसं वळून आपल्याला बटर लावून घ्यायचे आणि परत झाकण ठेवून घ्यायचे बघा. एक मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत आपल्याला चेक करायचे, पलटी करून घ्यायचे आणि छान खरपूस रंग येस्तोवर आपल्याला हे भाजून घ्यायचे बघा. मस्त ही नाश्त्याची रेसिपी मैत्रिणींनो होती. घरात खूप सगळ्यांना आवडण अशी रेसिपी आहे ही. एकदा केली ना तुम्ही तर परत परत हीच करसान, एवढी छान होती. तर पाहू शकता छान असं भाजल्या गेलेले आहे हे सगळीकडून. तर आता हे आपण काढून घेऊया. आणि ह्याच पद्धतीने आपण आता दुसरा पण हे टाकून घ्यायचे. अंड्याचा पराठा म्हणा किंवा अंड्याची पोळी म्हणा, ह्याला काय नाव द्यासान मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मैत्रिणींनो ही मी मनाने रेसिपी केलेली आहे ही. ते छान पसरून घ्यायचे बघा असं. पाहू शकता लय मोठे पण करायचे नाही, एवढी साईज ठीक आहे. वरून थोडंसं बटर लावायचं आणि झाकण ठेवून द्यायचे आपल्याला. 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे मैत्रिणींनो. छान असं पलटी करून घ्यायचे बघा. खालची साईड छान भाजल्या गेलेली आहे आपली. तुम्ही चहा सोबत किंवा चटणी सोबत पुदिन्याची चटणी करा, खूप टेस्टी होतात आणि खायला पण खूप छान लागतात. दह्यासोबत तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता किंवा नुसते खाले तरी पण मस्त लागतात. मस्त असं खरपूस कलर येस्तोवर आपल्याला हे भाजून घ्यायचे बघा. पाहू शकता छान मस्त भाजलेले आहे. तर आपण आता हे काढून घेऊया. तर मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली अंड्याची आणि पोह्याची नाश्त्याची मला कमेंट करून नक्कीच सांगा. मऊसूत झालेत बघा एकदम छान. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. तर अशीच रेसिपी घेऊन नाश्त्याची मी पुन्हा परत येईन.